सो हा आहे सिगिरियाचा टॉप व्ह्यू. मॉर्निंग एव्हरीवन आणि इट्स डे 2 राईट नाव. आणि आत्ता बाहेर बघू शकता तर मस्त पाऊस पडतोय. इथे श्रीलंकेमध्ये हे असंच आहे की वर्षाचे 12 महिने 24 तास पाऊस पडत असतो सदा आणि कदा. तर आजचे जे प्लॅन्स आहेत ते आता आपण सांगेन तुम्हाला मी हळूहळू कसं काय आता होतं प्लॅन्स, कारण की पाऊस चालू झालेला आहे. आता आपण जाणार नाश्ता करायला, नाश्ता करूया आणि मग बाहेर. 7 वाजलेले आहेत, 7:30 वाजता आपल्याला निघायचं इकडनं. चला सिगिरियाला आता जातोय आपण, स्टार्ट करतोय. हा आपला स्टार्टअप पॉईंट आहे आणि तिकीट्स दिलेले आहेत. सो आपण इकडे एंटर करणार आहोत. सो गाईज आपण आता आलेलो आहोत सिगिरियाला, जो आपला डे 2चा पहिला स्पॉट आहे. आणि इकडे थोडाफार ट्रेक असणार आहे. आणि हा सगळ्यात जुना असा जागा आहे, गाव आहे आपण बोलू शकतो. बघूया आपण आता, एक्सप्लोर करूया. सो गाईज आता आपण आहोत एंट्रन्सला आहोत आणि बघू शकता कमळाची अशी मस्त झाडं आहेत. आणि इकडे आपल्याला ब्रीफिंग केली जाते की पुढे पुढे आपल्याला काय काय स्पॉट्स बघायला भेटणार आहेत. तर आता आपण जिथे आहोत तिथे विहीर आहे जी तुम्हाला दाखवतो. आणि इकडच्या आजूबाजू झाडांना सगळं पाणी पुरवलं जातं की नाही या झाडातनं. सो तेच आपल्याला आपले गाईड बंधू सांगत आहेत सगळं डिटेल्समध्ये आणि एक्सप्लोर करायला सांगत आहेत. ओव्हरऑल ही जागा म्हणजे कसं काय त्या काळात, रावणाच्या काळात कसं काय करायचं काय वगैरे ते सगळं सांगितलं जातं. सो इकडे आम्ही आता अर्धी लोकच आलेलो आणि अर्ध्या लोकांना विलेज टूर होती. सो ऑप्शनल होतं दोन्ही गोष्टी. तो आम्ही हा चूज केला आणि इकडे आम्ही आलो. आता हा जो एरिया बघता तो रिसेप्शन एरिया आहे, त्या काळातला महालात एंटर करायच्या आधीचा रिसेप्शन एरिया. आता श्रेया, मी आणि काका आम्ही सगळे आता चाललो सिगिरिया एक्सप्लोअर करायला. तर बघूया आपण तिकडे काय आहे. 1200-1300 पायऱ्या आहेत, बघूया आपण कंप्लीट करतो का. सो मी आता निघालो आहे ते म्हणजे मेन टॉपच्या इकडे जो समोर तुम्हाला दगड दिसतोय मोठावाला, तिथे आम्ही जाणार आहोत. आणि पायऱ्या बघितल्या तर अरुंद होत्या आणि छान होतं, म्हणजे मजा येते. हळूहळू मी सगळे माहिती घेत घेत आम्ही जात होतो पुढे. ही जुनी गुफा, खालची पाण्याची पातळी जशी वाढली की मग नंतर ते नॅचरली मग फाउंटन तयार व्हायचा तो त्या टायमात केले. आणि हा जो आता एरिया आहे म्हणजे बंधू आपल्याला जे सांगतात ते म्हणजे इकडे त्या टायमात आंघोळ करायचे की नाही राजे. तर हा बघू शकता तो एरिया, पॉन्ड एरिया जिकडे आंघोळ करायचं. सो गाईज हा जो आहे तो ऑक्टोगोनल पॉन्ड आहे. आणि आपल्याला आता तिकडे टॉपला जायचं आहे, ते बघा. आता लंकेत आलात आणि जर वानरसेना नाही दिसली तर कसं व्हायचं. सो ही बघा पानी जा रहा है, बारिश का पानी अंदर जा रहा है, इसके ड्रिपलेज करके पानी इधर गिर जाए, ड्रिपिंग नेचुरल गुफा वो अंदर जा रहा है. बिक्कू को अंदर मेडिटेशन नहीं कर सकता, क्यों लो ये ड्रिपलेज कर दिया. कितना असाच रस्ता आहे. सो असे हे रेलिंगचे रस्ते आहेत. हा बघा व्ह्यू, अजून भारी व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. सो अशा रेलिंग आहेत, काका येत आहेत. सो मंडळी, तर तुम्ही व्हाईट कलरचं जे दिसतंय ती बुद्धाची मूर्ती आहे, सगळ्यात मोठी बुद्ध आहे.
सो हे बघू शकता तर सिंहाचं पाऊल आहे, हे खाली नखं आणि हा एंट्रन्स आहे. इकडनं आपल्याला वरती जायचं टॉपला. बस पार्क उधर, टूरिस्ट आपण आज इकडनं आलो, वेस्टर्न गेट चेक करू शकता तुम्ही. आणि तिकडे बस स्टँड पार्क. सो हा जो समोर तुम्ही बघताय हा स्विमिंग पूल होता त्या टायमाचा, राजा राणीचा स्विमिंग पूल. सो गाईज, इथपर्यंतचा व्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल पुढच्या व्लॉगसाठी. बघा जवळून दाखवतो तुम्हाला जरा. सो हा आहे सिगिरियाचा टॉप व्ह्यू, एकदम भारी वाटते बघायला. सो हे होतं रावणाचं सिंहासन जिथे तो बसायचा. बघा सो हे बघू शकता तुम्ही, विहंगम असं दृश्य खूप मस्त आहे, भारी वाटते. पाऊस पडल्यामुळे थोडं थंड वातावरण आहे. सो गाईज, आम्ही एवढी लोक सिगिरिया ट्रेकला गेलेलो. सो इकडच्या बुद्धाच्या मंदिरात आपण आता चाललेलो आहोत, तो आपण ते बघणार आहोत. आणि मस्त हा जंगल टाईप रस्ता आहे, खूप भारी वाटते. हाय 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 কালো ব্যাগটা নাও কিংবা যে পাতলা একটা ব্যাগ দিয়েছি বললো ওটা কি ভালো নেই ব্যাগ ওটাতেও তুমি ছাতি আর ইয়ে নিতে পারতে টুপির ছাতি যাবে ब्लॉगिंग करतो का ते आलं का त्याच्यामध्ये येस थँक्यू. मंडळी, आपण आता पोचलो आहोत मंदिरामध्ये. समोर दिसू शकतो ते मंदिर आहे. हे काही गोष्टी आहेत, प्रत्येक मंदिराच्या बाहेर असं काही ना काहीतरी आपल्याला भेटतंच बघायला. इथे चप्पल स्टँड आहे आणि ते आहे ते समोर मंदिर. सो हे मंदिर आहे. आतमध्ये आपण आता कॅमेरा अलाउड आहेत की नाही माहीत नाही, बट आपण चेक करू. बघा मंदिर आतमधून मस्त आहे एकदम, खूप मोठं आहे. तिथपर्यंत आहे. ट्रॅव्हलर्स काका हे बघा. सो इकडे बघू शकता सगळ्यात मोठा बुद्धचा पुतळा, आणि तिकडे लाईनीत पण बुद्ध चाललेले आहेत. हे ऑफिशियली एक म्युझियम आहे. आता बघूया आपल्याला आतमध्ये जायला मिळते का. तर म्हणजे आता आपण चाललो होतो म्हणजे बॉटनिकल गार्डनला, जिकडे पूर्णपणे सगळे मेडिसिनल प्लांट्स आहेत आणि त्याचा उपयोग आपल्या नेहमीच्या म्हणजे डेली यूजमध्ये कसा होतो त्याचं सगळं एक्सप्लेनेशन दिलं आहे. ओव्हरऑल हा आता ते दादा आहेत ते आपल्याला सगळं एक्सप्लेन करा, प्रत्येक झाडाबद्दल माहिती येत आहेत, तर तीच माहिती आता आपण बघणार आहोत. beta cells to enhance those who have type 2 diabetes. So ancient people make cup like this.
Pineapple. This one normal pineapple, everybody knows. This one sweet. Okay. Have you seen this one? This is red pineapple, not sweet. Why? Not only for Red whole pineapple. body, whole pineapple contain more than 80% those are gastritis. No, this white color. Green. Curry patta. Curry leaf. Koiniji muraya. But curry leaves, there are three varieties. You must know, especially mothers. One is little bit oval shape. Other one like a side. The real one is same as picture. See this? Both sides not same. This is the medicinal curry leaf. People eat this fresh leaf and a piece of fruit, put a cup of water in the morning drink. But that system, same piece you cannot eat long period. This one has a small attention. But now in Sri Lanka, big problem. Chinese, Japanese, USA. Sorry. They come to the illegal in Sri Lanka and go to the jungle, in the villages, they put out the plant. One plant can make one cup. आत्ताच जस्ट एक आपलं आयुर्वेदिकचं सेशन झालेलं आहे जिथे आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या ज्या आयुर्वेदिकनी बनलेल्या गोष्टी आहेत नॅचरल प्लॅन्ट्स त्याचं सेशन झालेलं आहे. खूप सुंदर होतं आणि सगळं एकदम इन्फॉर्मेटिव्ह होतं. मेन म्हणजे तर कशाचा काय उपयोग होतो, कसा होतो, काय होतं, सगळ्या डिटेल्स त्यांनी दादाही दिलेले आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदिक चहा पण दिलेला आहे. फोटो मी टाकतो. आणि त्याचबरोबर आता मसाजसुद्धा झालेला आहे. आयुर्वेदिकच्या म्हणजे जे ऑइल्स आहेत त्याच्यानी मसाज वगैरे केलं म्हणजे कंपल्सरी नव्हता. ज्याला आवडेल त्यांनी करावा, नसेल ते नाही. तर मी पण करून घेतला. खूप मस्त होतं, छान होतं. तर आता मी तुम्हाला असं सांगितलं की 8 जण सिग्रियाला गेले आणि काही लोक आपल्या विलेज टूरला. तर हे काहीसे फोटोज आपल्या विलेज टूरचे आणि आपल्याला काय काय खायला दिलेलं ते तुम्हाला दाखवलं. तर हे सगळेजण विलेज टूरला गेलेले सिग्रियाला न येता. सो मित्रांनो, आजचा आपला स्टे आहे तो कॅन्टीमध्ये आणि ते बॅग सध्या ठेवलेलं तर चेक इन केलेलं आहे. सो हा आपल्याला वॉर्डरोब दिलेला आहे. त्याचबरोबर बाथरूम चांगलं आहे. त्यानंतर इथे चहा कॉफी वगैरे सगळं, सोफा, बेड आणि ही मस्त अशी गॅलरी. गॅलरीमध्ये सध्या तरी आता काळोख आहे कारण की रात्र आहे. बट तुम्हाला उद्या सकाळी मी चांगला विहंगम दृश्य दाखवतो इकडचं. सो मित्रांनो, डे 2 इज ओव्हर. सो गुड नाईट. भेटू आता उद्या सकाळी. तोपर्यंत बाय. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका.